श्री पुंडलिक विजयते अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्रोतभ्यो नमः श्री सद्गुरु पुंडलिकाय नमः। जय जयाजी ओंकार जय जयाजी गणवीरा जय जयादी लंबोदरा तुझ नमस्तुजे। तू विद्यापती ज्ञानदेवा गणाधीश गणदेवा ज्ञानाची सवयवा मूर्ती तू होयची प्रसन्न जने कथा व्हावी धन्य। ज्ञान भक्तीचे स्फुरण घ्यावे बा गजानना। नमो वाणहंस वांड देवता विनावाद्या परंगिता। सरस्वती मा स्मृती आता द्यावी मग नमो गुरुदेवता। सद्गुरु पुंडलिका समर्था तूच तुझी जीवनकथा लिहून घेवी मम हस्ते। श्रोते म्हणती व्यक्त्याशी चला वेगेसी कथा प्रसंग आम्हासी सांगा पुढच्या सत्वर। अवतार पुंडलिकाचा कैसा होईल साचा आणि कारण त्याचा उलगडा करा तत्वेने। तेव्हा वक्ता म्हणे ऐका श्रोते तुम्ही भाग्यवान देखा भगवान पुंडलिक कथा ऐका मोक्षदायक। पहा जव तव धर्माग्लाही येते तव प्रभू येणे पहाट पडते। भूलोकी संत धर्म रक्षणास ते येणे भगवंताचे धर्मग्लाहीचे दोन कारण। एक बलाढ्य पासवी व्यक्तीकडून दुजे येते धर्म अज्ञान मानवाचे। पहा हिरण्य रावण कंसापासून झाले होते धर्मसंहरण तेव्हा भगवंताचे अवतार घेऊन छेदिले दुष्टांता। दुसरे कारण अज्ञान तेने आवृत्त होय धर्मज्ञान। लोप पावणे आत्मज्ञान पाखंड वाढे लोकांतरी। तेथे माताचा गलबला लोपून सदाचाराची ज्योती मंद पडे तव जगती आसुरी गुण। संपत्ती तव जाव वाढू लागे अथवा आत्मविस्फूर्ती वाढे लोकी। तेव्हा करण्या आत्मजागृती धर्मज्ञान सदाचार सोस्थिती करण्या श्रीहरी प्रगटे। श्री रामकृष्ण शंकराचार्य अवतारी आध्यात्मिक आचार्य प्रगुटिनी करती कार्य मग या भुवरी। ज्ञानदेव निवृत्तीनाथ संत तुकाराम एकनाथ अवतारी पुरुष सर्व धर्म कार्यार्थ भुवरी प्रगटले। तैसे सद्गुरी अवतार नित्य येती या भुवरी। नभी प्रगटे जैसा भास्कर तम अंधारे निवारया। हे ज्ञाननिधीचे भास्कर तव प्रगटी भुवर। तव अंधार पडून पृथ्वीवर धर्म लोक संभावे। धर्म म्हणजे आत्मभावानुसार सरून जे असे आचरण ब्रह्मा आपण जगतपूर्वी युक्त आचरण सहिता प्रभूने पंचभूतात्मक निर्माण केले। जीव जगती दगड धातू वनस्पती कीट पक्षी पशु मानव। दगड धातू वनस्पती निम्नस्तरीय जीव असती। कीट मच्छी पक्ष पशु मानव जाती। चेतना केली वाढत योनीच्या उच्चातर खानी। चेतना वाढली त्या अनुक्रमाने जीव उक्रांत ऐसा होऊन पूर्ण झाला मानव योनीत पूर्ण चेतना उत्क्रांत होती गेली जाना। परी उत्क्रांतातील संस्कारांना तिने केले सचित मानव योनीत पूर्ण चेतना वाढत गेली पाहेना। परी संस्काराच्या आचरणाखाली जीवन वेष्टित ती चेतना संस्कारानुसारी जगी क्रमे नाना विकारी। आत्मजाणीने विसरी पडे आवृत्ती भावाचा जीव चेतनेच्या नाना संस्कृत्या गुंता उकलून साचा। सद्गुरु आत्मचेतनाचा जीव घडवितो साक्षात्कार। इंद्रिय विषयानुवर्ती चेतना सद्गुरु नेती अंतर्भुवना। तेथे धावणे दात्मखुना ब्रह्म प्रचिती देईला। पहा त्या विज्ञान भुवनी जीव होईल ब्रह्मज्ञानी। ब्रह्मे जाई समरसूनी ब्रह्मरूप होते असो सद्गुरु अवतार परंपरा। नित्य भुवर निरंतर भुवने भूशोभे वसुंधरा। त्याचेही योगे अनंत ज्ञान अनंत शक्तीचे अनंत आनंद दिव्यत्वाचे महाअवतार प्राचीचे कार्य करती भुवर। आरती पंडित दुःखी कष्टी आद्यभोवती संकटग्रस्ती नाना जीव दुःखाची आवर्ती। त्याच्या सुखावी अवतार सुखान त्यांना निवावी हृदय श्रद्धा त्याच्या उपजीवित देव प्रचिती दाखावे। अगाध लीला करुणी सदाचाराचा विचार त्याचे हृदय उपजे साचार। मग धर्मचरण भरे वाढ लोकी श्रद्धा उपजे लोकांत वाढे सदाचाराच्या ज्योती। तेने भक्त ज्ञान मार्गात लोक म्हणती
अनन्यासे अनंत अधिकारी मुमुक्षू असती. त्याने त्या आपुल्या म्हणती त्यांना देऊनी आत्मप्रचिती करीती आपल्यासारखे ज्योतीने लोक ज्योत गुरु परंपरा अनादी पद्धत तेने भक्ते ज्ञान धर्मते सुस्थिर राहे जगताशी. तव श्रोते म्हणती वा हो वा तुम्ही सांगितले जी बरवा. श्री गुरु अवतार कार्य कारण बा आले आपल्या लक्षात. आता करा पुंडलिकाची अमृता समान जिसाची ती सांगून बा आमची मनबुद्धी विवा. तव बाबा धांडे म्हणे अवधान जन्मकथा पुंडलिकाची गहन जी ऐकता समाधान होई बा तुमचे. पहा श्रेष्ठ वाद्य नवमीचा रात्र 2 प्रहरीची वेळ मात्र. तव झोपीतून खडबडत उठले पहा खंडूजी म्हणती अगे मंजुळे उठ गे सगुणे मला स्वप्न पडले भले. ते कशा परी ते ऐका पा. स्वप्नामध्ये एक बाळ 8 वर्षाचे सोजड दये दुप्त वहमान मुख कमल होऊन मुरत जो शोभे. तो तुझे स्तनपान करीत होता तो सगुण. मी घेता त्यास उचलून खुदखुदू पहा हसला. तव काय पुढे चमत्कार माझा पिता मल्लूजी साचार उभा ठाके करीत जय जयकार. बाळ त्याच्या उचलला ते होत काय चमत्कार. हास्य रस उसळला फार त्या हास्याने भरुनी अनंत डोळा माझा उघडला. आता हे स्वप्न म्हणावे की असत्य. तो माझं अजूनही प्रचितीस येतच हास्य उमाडील आहे विलक्षत. अजूनही माझ्या अंतरी ते सुंदर बाळ हसरे. माझं हृदय स्तन देवसी स्मरेत हृदयी देखता गोजिरे. प्रत्यक्ष दिशे त्या साक्षात संवाद अशा तऱ्हेने चालू असता. खंडूजीचा तो नाग पांढऱ्या जातीचा दिशे डोलत भिंतीवरी. नाग पोटरी एवढा कोठून आला ते ढवळा. तो दुग्ध धारा घडघडा अंगातून सोडत. खंडूजी मंजुळे बोले म्हणे गे ही कैशी रीत. प्रभू सामर्थ्य पाखचित. आश्चर्य मजला वाटते नाना अंगी दुधधारा. विष पाजरे अमृत मधुरा. अद्वैत प्रेम अवधरा. आगमन वार्ता सांगतसे. तो भीतीच्या वडणीचा नाग खाली पा येऊन गेल्या रिक्त हुंकून अदृश्य झाला. तोची सुरिता इच्छा होऊन रंगले उभय ताना आनंदाने. तेवी महागर्भधारण झाले पहा अमृताचे. गर्भ कलेने वाढू लागला. डोहाडे लागले मंजुळा आईला. जनी वनी देव कोदटला तैसे प्रचितीसे येतेस डोहाडे विधत्वाचे. देह नाहीच केले साचे अनुभव दिव्यत्वाचे. निरंकारी निर्गुण सहज समाधी स्थितीला मंजुळा जाई अवलीला. योगायोग भक्ती ज्ञानाला सहजपणे विलासे. कधी अंतर्मुख स्त्री जाई मंजुळा आई अवचित. कधी बोलवायचे प्रेमे बोलत वाटे जीवी आईला. दुःखी पीडिताच्या कडवडा वाटे सहजीशी मनाला. त्या हरुस्पे याचकाला वास्तू मात्री देऊ लागे. अनेक समुदाय लोकाचे येते दिसते अमुदाय दर्शन मात्र तयाचे काम घेऊन परते. स्वप्नांतरी ऐसे दृश्य कधी जागृतीच भास होऊन आई मंजुळीचा चिंता संतोष उपतसे. ऐसे दिव्यत्वाचे डोहाडे आई मंजुळीचे अनुभवले. नेमकेच येथे कथले विस्तार व्यवस्थ. पहा 9 महिने झाले आता. दिवस आता पूर्ण भरले. आई मंजुळेच्या भाग्यबळी प्रगटले श्री भगवान. भाग्य खंडू मंजुळेचे निमित्त पुण्य साचित जगताचे. तेने प्रगट करण्याचे भगवंत होईल या अवघात. या वसंत आगमन वृक्ष लतावेलीचे हिरवेपण. तव पालवी फुटून नवजीवन उल्हासिले. फाल्गुन महिना संपला. चैत्र मास प्रारंभ झाला. वसंत ऋतूच्या आगमाला होते आनंदाने उद्यान. ऐसे आनंद समायला गोरेगाई नाटिकेला. भक्त पुंडलिक नाटकावलीला सरू होते रंगमंचमी. त्या नाटकात खंडूजीची भूमिका होती नटाची. मंडळी अधिक गोरेगावची होते त्या नाटकात. पहा नरनारी बापूराव देशपांडे, रामराव डोळफोडे, वसुदेव बापूराव मुंडे होते त्या नाटकात. पाटील बाळकृष्ण पाटील, पाटील नारायण जयराम, कुंभार
लक्ष्मण जयाराम होते त्या नाटकी. नथू शंकर मोरे, राजाराम आत्माराम मोरे, रामचंद्र महोदू मोरे होते त्या नाटकात. तसे सानपा अंगदराव डोईफोडे, अघुणातर शामराव पातोंड, श्री शंकरराव नट होते नाटकी. हा नाटक पाहाव्या साऱ्या गावाची लोटना. चिखली गाजीपूरचे पुरुष अबला नाटक पाहण्या पातले. अशा या आनंदाच्या सरोवरी मंजुळा सरजा होत्या घरी. प्रस्तुत घडी भरली पुरी म्हणून या नाटक होते रंगात. नाट्यरसिका आनंदात आनंद कल्लोळ दुमदुमत होता पहा गोरेगावी. रंगमंचमी नाटकात भक्त पुंडलिक प्रभूशी विनवित. देवादिदेव सर्वत्र मज देईक भेट गा. नाटकी पुंडलिकाची हाक येऊन जग नाटकी प्रभू प्रगटली जाणे. सहज योगायोग स्वयंभू सूत्रधारक पहा भगवंताचे जन्मसिद्धीचा हा योग साधून प्रगटले अवनी. पुंडलिक नामरूप घेऊन योगमायेने आपल्या जेव्हा जय जयगा करती देव ऋषी मुनी गंधर्व. जो वायुरूपे अवयव आकाश रस्त पय होते पा. आनंदाचा क्षण आनंदाचा कंद हरी प्रगटला पा भुवरी. नंदरूपे खंडूजी घरी आनंद पा झाला सारजा. मंजुळेच्या सुखाला नच काही अंत उरला. हृदयी आनंद गर्भला उदानते सहदाची. नंद मुरारी सुख होऊन गे शरीरी. आनंद भक्ताचा उरी भरण्याच्या ना प्रगटला भक्त पुंडलिक नाटकात. भक्त हाका देती तत्वीर जगत. रंगमंचमी त्वरित अभिनव नाटकी जग हे जणू रंगमंचन. जीवन सजले जणू नाटक. अभिव्यक्ती प्रत्येक पहावे वेगळे. नाटकात वेगळ्या भूमिकेसारखा अभिनय नेटका. करणे पडे देखा करता भूमिके वेगळा स्वयं. तसे जगाच्या मंचिनी भिन्न भूमिका अभिनवती भिन्न नामे रूपाशी शेकी. जीवात्मा राहते पा सुखी दुखी श्रीमंत गरीब भिकारी धर्मंत. सासरी संन्यास महंत अभिनय जीवाचा भूमिकेशी होऊन एक रूप. स्वतःच्या मानी तो स्वरूप. मग ते अभिनय कर्मी अनुप. सुख दुःख भोगी सुख दुःख नामरूपे हे मिथ्या मायेचे आरोपे. आत्मा सहज जीवन पे निसंक पा निर्मळ. आत्मासे नाही नामरूप तो नामरूपा तो स्वरूप. तोच घेऊन नामरूप मायावीपणे वर्ते गा. जो नामरूप वेगळा तो सुखी दुखी गोवला. अविद्येने भ्रमाला तो मायाच्या लाघव. पहा मायरूपी मान जी चेतना सगुण. कल्पनेत भ्रुमुनी निसंगामी सांग लावी. पहा मनाचे करण म्हणे ते उद्धव नारायण. स्त्री पुरुष वृद्ध तरुण सुकुमार सुंदर. मी समर्थ श्रीमंत सदम म्हणे मी रूप गर्वी निर्धन. कल्पून भावे भिन्न भिन्न स्वयं विवर्ती होतेच पाहे सर्व. मद्यपान केवळ मनाचे कारण. मनपूर्व संस्कारा लागून स्फुरे जैसे तैसे स्वयं. आत्मा आपण तोच परमात्मा सदन. असीम अनंत निर्गुण व्यापक अविनाशी. जोपर्यंत आत्मा आपण ते ज्ञान नसे जीवा लावून. तोवरी जीवन नाटकी मिथ्यपण लटके. ते सुटे भूमिका ती मिथ्यपाशी समरसून वाढे अहम जीवी मीपण. मग सुख दुःख भवभ्रम भोगिलेत लागे मिथ्या. मन पाढ्या कारणम प्रभू अनंतरण सगुण. ते दिव्य दैव प्रेमात जाडून आत्मज्योत पाहणे लागे. मनाला पा मुरवावे अंतरास्थित मुरडावे. चैतन्य स्वरूप उरावे सहजे पहा. ऐशी दृष्टी उपजता गुरुकृपा पाहुणे तत्व. आपणाची आपण भेटी पहा सहज लाभे. मनाचे कारण जीवन नाट्य खेडे अभिनव. मन मुरता सावयव निरवयाशी अनुभवाये. जीवननाट्याच्या भ्रमातून मुक्तता देण्या जीवा लागून. स्वयं भगवान प्रगटे आपण या नाटका भितरी. जो नाट्य नाटक जाणता स्वयं सर्वदा परमात्मा. आत्मज्ञान देया जीवात्मा होई अवतार. शके 1854 तरी 10 एप्रिल 1932
1932 रविवारी तो नंदन कृष्ण मुरारी भुवरी जन्मला. चैत्र शुद्ध पंचमी रात्री प्रथम परिणी रोहिणी नक्षत्र. परमात्मा जन्म धरिती जय जयकार करा श्रोते हो. 8:50 आनंदे पावे मोदुनी भगवंताच्या अंगसरणी हर्षभरित झाला. जहास नशे जन्म मरण जो नशे मरणाधीन तो चिन्मय चिदघन सघन देई विद्ये जन्माला. जो व्यापक विनाशी जगंतर न जाणे त्याशी. तो सोडून निरांकाराशी आकार जन्मला. आपुल्या माये करून तो महायोगी ब्रह्मचारी रंगमंचनी प्रगाठला. पायी खडवा सुंदर केस कुरडे माती जठावर. तेज चमके मुखावर. नेत्र आकर्षण विशाल पाय महावस्त्र अंगावर. कासेला कासोटा सुंदर येऊन रंगभूमीवर खंडूजी अति बोलला म्हणे. खंडूजी तुझ पुत्र झाला ब्रह्मरसाचा पुतळा. तो चिन्मय सुनीळ सुशीला भुवरी प्रगटला पा. तो चैतन्य चिंतामणी तो भक्ताचा निर्वारी. तो ज्ञानाच्या ज्ञानधनी मंजुळानंदन जन्मला. माझ्या मी दिसाया सारसा तुझ पुत्र झाला सरसा. जो आत्मज्ञानी दिवसा परब्रह्म. जो देही विदेही जन्मता. जो आत्मभावी रमता. जो जगन कार्याकरिता तुझ पोटी जन्मला. ऐशी बोलून सुंदर ब्रह्मचारी गेले सुदूर. दूर जाता काही अंतर अदृश्य पहा झाला. पुत्र जन्माची वार्ता खंडूजीचे झाला सांगता. अवतार संभूतीच्या संकेताला केला पहा प्रगट. पुत्र जन्माची वार्ता ऐकून खंडूजी गेले आनंदीने. मग लगबगे करुणी घराशी पातले. पुत्ररत्न जन्म कारण साखर वाटली गावातून. आनंद केला भरून खंडूनानाच्या जीवनी. इकडे आजोडी बाभूळ गावात पहा काय घडली मात. चैत्र शुद्ध पंचमी रात्र वेळ 8:30च्या. तेव्हा रायजाबाई मंजुळेच्या आईस प्रकाश दिसला महातेज रास. ज्याच माणिक मोती हिरे जवरी रास. प्रत्यक्ष पाही तत्वता म्हणे आपल्या गोपीस पुत्र झाला हो. माणिक मोती हिरे भरले बाहो. नका श्रमू नका रडू राजे हो. प्रकाश भुवरी पातला ऐसी ती बोलता असता. शुद्ध नव्हती तिला तत्वता. परी साक्षात्काराची वार्ता सांगत होती मुच्छित. प्रकाशाच्या आगमनाची वार्ता सांगत होती साचे. प्रत्यक्ष भगवंत अवताराची कथा होती साक्षात. प्रकाशाचे आगमन श्री की भगवंताचे महाअवतार. माणिक मोती हिरे रूपे आत्मधन. ज्ञान वाटण्याची पातला. जो अमोल आत्मधन. जे जीवाचे जीवपण तया वाचून जीवन. व्यर्थ मानवाचे जे अमोल अतुल त्याचे करवेन मोल. ते जगाशी देण्या घन नीळ. भुवरी पा प्रगटला आत्मज्ञान मोती. देण्या प्रगटला जगज्जेती. परी आत्मज्ञान सोडून नागोटी मागती जन. प्रभू आत्मज्ञान भक्तीचा दाता. परी कोणी न मागे आत्ममोती तत्वता. सोडून आपल्या हृदयस्थाना मागती विषय सुख. ऐसे विषयाचे भुलले जन. ज्याची कीव करी नारायण. स्वयं आपणाशी उद्धार होऊन आत्मज्ञानी मोती घ्या पा. वक्ता म्हणे धन्य धन्य जे कथेशी झाले अनंत. ते भगवान कथा अनुपम अमृतपरी झाली. आता भगवंताच्या बारशाला सुवासिनी पहा जलमल्या. नाव ठेविले प्रकाशाला पुंडलिका बाबा म्हणून. पुंडलिक बाबा म्हणून. जे पुंडलिक महाभक्त. जे भक्ताच्या अभिक्त. ती पुंडलिकाचे नामे घेऊन व्यक्त कार्य करीन भक्ताचे. भक्ताच्या नावाचा जिवाडा. भक्त भावे तो विकला. भक्त पुंडलिक नामे प्रगटला संप्रात श्रीहरी. ते नामरूपासहित चैतन्य लीला विग्रहीनाथ. भक्त कैवरी जगन्नाथ. भुवरी पा प्रगटला जो घेऊनी मानवी रूपे. माया रूपे नटे अपून. आत्मज्ञानाचे स्वरूप ज्ञानरूपे अवघ्याचे. जरी नाव कलाकार तरी ते सोनेचा गाखर. तैसे नामरूपा सहित ब्रह्म रूप पुंडलिक बाबा. असो चैतन्याचा पुतळा. जो पुंडलिका तो मंजुळा घरी पाडणी झोपला. सुहासिनी म्हणती जो बाळा जो
कथा प्रभू जन्माची आणि नामकरण विधीची आटपून आता पुढच्या कथा सांगू सुरस. ह्या अध्यायी धर्मलाई कारण दोन प्रकारे सांगून कथिले पुढे कारण अवताराचे गर्भसंभर पूर्ण वृत्तमान स्वप्नी बाळ आणि मल्लूजी दर्शन नाग अंगीदुग्ध धारा कथन पहा निवेदितले मंजुळा आईचे डोहाळे दिव्य अनुभवले मळे भक्त पुंडलिक नाटक वेडे अवतार प्रभूचा सांगितला पुढे योगाचे प्रगटणे खंडूजीचे पुत्र वार्ता सांगणे आणि सेवेचे अदृश्य होणे तेही कथले पुढे नाटकाच्या रूपक जगत दिसे साम्यक जीवाचे अभिनव नाटक तेही पहा सांगितले. मनाच्या पडद्यात देवा आडवा झाला मग जाडून विकल्पास स्वयं जाणावे हेही कथिले. जायजाबाई मंजुळेस आईस प्रकाश दिसला खास सांगून मंजुळा पुत्रवार्तीचा हिरे माणिक भरा म्हणे. पुढे प्रभूचे नामस्मरण पुंडलिक नाम सुनियोजित भक्त नामाचे आवडीने प्रभूचे पास स्वीकारले. ब्रह्मा रूप पुतळा नागरूपा सहित सावडा त्या श्रीहरी पुंडलिक बाळा जो 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 म्हणती सुवासिनी असा कथेचा प्रसंग दाविका भरेला रंग. आता पुढील कथा सुरू रंग पुढील अध्याय ऐका. इथं श्री सद्गुरु पुंडलिक जीवन दर्शन पुंडलिकानुसार बाबा धांडे निमित्त करून श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेई लिहून प्रभू संबोधित तृतीय अध्याय गोड हा श्री सद्गुरु पुंडलिका मस्तु. ओम शांती शांती शांती.